सगळ्यांना आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉग मध्ये। आज व्हिडिओ असा केलेला आहे, हे पहा ते काय झाकण आहे, तेही प्लास्टिकचं आहे आणि हा डब्याचं झाकण रांगोळीचं आहे। मी जेव्हा दिवाळी आली ना त्या पिरियड मध्ये दिव्यामध्ये टाकून तेल बाहेर दिवे लावतो ना आपण पंत्या त्या ठेवलेल्या होत्या आणि दिवाळी गेल्यानंतर मी ती पंती उठवून याच्यावर ठेवली आणि ते आता मी 5-6 आवरला देवघरचा किचनचा त्याचा सगळा आणि मी म्हटलं आता याच्यावर तेल पडलेलं आहे आणि आपण ते तेल झाकण धुवून टाकू। मग आता ते काही निघत नव्हतं, तेलच होतं कारण कोळे ठेवलेलं होतं मी, ते कोळे उठवून मी कचरा डस्टबिन मध्ये टाकलं। त्याच्यानंतर हे डस्टबिन मध्ये टाकल्यानंतर पहा ते भिजायला टाकलं, भिजल्यानंतर त्याचा असं पहा हे आणि सोयाबीनचं आहे, ही पहा आपली सोयाबीनची पिशवी आहे, ही पिशवी सोयाबीनची। आता खूप लोक वापरतात सोयाबीनचं तेल, त्याच्यामुळं काही सांगता येत नाही। आता नेमकं काय हे मला काही माहित नाही। आता तुम्हाला दाखवते मी हे धुवून आणि त्याच्या तेलाचं रूपांतर काय झालेलं आहे एवढं 4-5 महिन्यात। हे पहा हा एक प्लास्टिक सारखं काहीतरी आहे। तुम्हाला काय वाटेल हे प्लास्टिक निघतंय, प्लास्टिक नाही निघत आहे कारण प्लास्टिक खरबड झालं असतं, कारण हे चोपटं आहे, फक्त तेल निघलेलं आहे। आणि तेही पहा हे आपलं जे तेल आपण खातो त्या हृदयाच्या नळ्यांमध्ये बसतं। आपल्याला काय वाटतं त्याच्यात केमिकल आहे नाही आहे ते तर मला काही माहित नाही, काहीतरी टाकतात त्याचं आपण काही शोषण घेत नाही। हे पहा आता हे प्लास्टिक आहे, त्याच्यामुळं म्हणजे प्लास्टिक म्हणजे तेलाचं प्लास्टिक आहे। त्याच्यात तुम्हाला गरम करून दाखवते। हे पहा आता मी गॅस पेटवला आणि हे प्लास्टिक हे पहा म्हणजे तेलाचं आहे, ते तसं बसवून गेलेलं आहे। याचे ते थेंब पडतात, हे तेल पडतं। मला काय वाटलं प्लास्टिक आहे, पण प्लास्टिक नाहीच म्हणजे प्लास्टिकच आहे पण त्याच्यातून ते तेल गळतं। हे पहा तुम्ही पाहू शकता, हे तेल टिपके पडतात। हे पहा हे आता तुम्ही सांगा हे तेल सोयाबीनचं आता हे शरीराला किती घातक आहे आणि किती नाही। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सोयाबीनचं तेल मध्ये काय फॉल्ट आहे ते सांगा।